सकाळी 7 वाजता पोलीस स्टेशनला फोन येतो. समोरील व्यक्ती म्हणतो, आमच्या गावामध्ये एका 16 वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली आहे. पोलीस पथक लगेच घटनास्थळी दाखल होते आणि मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा होतो. मृतदेह आता पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात येतो. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ती मुलगी गरोदर असल्याचे नमूद असते. ही माहिती जेव्हा मुलीच्या आईला कळते तेव्हा तिच्या पायाखालची जमीन हादरते. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर जिल्ह्यामध्ये 3 लोकांचे कुटुंब राहत होते. कुटुंबाचा प्रमुख कामानिमित्त बाहेरगावी जाऊन राहत होता, कारण त्या गावामध्ये रोजगार नव्हता. गावामध्ये घरी त्याची 36 वर्षाची बायको आणि त्या दोघांची 16 वर्षाची मुलगी राहत होती. ती मुलगी शाळेमध्ये जात होती. ती सकाळी 10 वाजता शाळेत जायची आणि संध्याकाळी 5 वाजता घरी यायची. अशामध्ये त्या मुलीची आई दिवसभर घरीच राहत होती. त्याच गावामध्ये सुनील गौड नावाचा 25 वर्षाचा तरुण राहत होता, जो की एक छोटा मोठा व्यापारी होता. तो व्यापारी मुलगा त्यांच्या गावामध्ये येत होता आणि तो त्याच्या कामाच्या निमित्ताने संपूर्ण गावामध्ये फिरत होता. त्या मुलाची ओळख संपूर्ण गावामध्ये झाली होती. एक दिवस सुनील गौड त्या 36 वर्षीय महिलेच्या घरी जातो. घरी जाऊन तो त्या महिलेसोबत निवांतपणे बोलू लागला होता. बोलता बोलता खूप वेळ निघून जातो. दोघे एकमेकांना मनातल्या मनामध्ये पसंत करू लागले होते. दोघांनी एकमेकांचे फोन नंबर पण त्यावेळेस घेतले होते आणि हळूहळू दोघे एकमेकांना फोनवर सुद्धा बोलू लागले होते. ती महिला त्या मुलाच्या मागे पागल झाली होती आणि तो मुलगा होता तो पण त्या महिलेच्या मागे एकदम वेडा झाला होता. दोघांना पण आपल्या गरजा दिसू लागल्या होत्या. ज्यावेळेस त्या महिलेची 16 वर्षाची मुलगी शाळेमध्ये जात होती त्यावेळेस तो मुलगा घरी यायचा. घरी आल्यावर त्या महिलेसोबत अनैतिक शरीर संबंध बनवायचा. हे सगळं बरंच दिवस चालू होतं. जी 16 वर्षाची मुलगी होती या मुलीला त्या गोष्टीबद्दल काहीच माहीत नव्हतं. असंच त्या मुलीला एक दिवस सुट्टी असते आणि त्या मुलीच्या आईचा प्रियकर सुनील गौड त्यांच्या घरी येतो. त्यावेळेस ती महिला कुठेतरी बाहेर गेली होती. त्यावेळेस तो मुलगा सरळ त्यांच्या घरी जातो आणि घरी जाऊन त्या मुलीला विचारतो, तुझी आई कुठे गेली आहे? तर ती मुलगी म्हणते, आई बाहेर गेली आहे, तुम्ही बसा, तुमच्यासाठी मी पाणी आणते. ती मुलगी आणि तिच्या आईचा प्रियकर सुनील हे दोघे जण बसून गप्पा मारू लागतात. थोडाफार वेळ निघून जातो. दोघे एकमेकांना खूप जास्त बोलत होते. जी मुलगी होती त्या मुलीला देखील तो मुलगा मनातल्या मनामध्ये आवडत होता. त्यानंतर बोलता बोलता त्या मुलीने त्या मुलाचा नंबर घेतला आणि आता दोघे पण फोनवर आणि व्हॉट्सॲपवर एकमेकांसोबत बोलू लागतात. तो मुलगा आता आईचा आणि तिच्या मुलीचा दोघींचा देखील उपभोग घेत होता. सुनील गौड ज्यावेळेस त्याला वेळ भेटायचा त्यावेळेस तो त्या महिलेच्या घरी जायचा आणि त्या महिलेसोबत संबंध बनवायचा आणि त्या महिलेची 16 वर्षाची मुलगी त्या मुलीला घेऊन तो शाळेत जाण्याच्या बहाण्याने लॉजमध्ये जाऊन शारीरिक संबंध बनवत होता. काही दिवसानंतर त्या मुलीच्या पोटामध्ये खूप जास्त दुखू लागलं. ती मुलगी कोणाला काही सांगत नव्हती. त्या मुलीला असं वाटलं होतं की तिने त्या मुलासोबत खूप जास्त संबंध बनवले, त्यामुळे ती प्रेग्नेंट होऊ शकते. अशामध्ये त्या मुलीने प्रेग्नेंट किटने स्वतःला चेक केले. त्यावेळेस तिला समजतं की ती गरोदर आहे. पण आता नक्की काय करावं हा मोठा प्रश्न तिच्या समोर पडला होता. ती खूप परेशान होऊन जाते. तिला समजत नव्हतं की काय करावं. अशामध्ये ती आपल्या प्रियकराला म्हणजे सुनील गौडला फोन करते. त्याला सांगते, मी गर्भवती झाली आहे, आता तू आणि मी दोघे लग्न करूया. त्या मुलीला अजून पण माहीत नसतं की त्या मुलाचे संबंध तिच्या आईसोबत देखील आहे. अशामध्ये ती मुलगी ऐकायला तयार नव्हती. सुनील गौड वारंवार त्या मुलीला म्हणत होता की आपण त्या बाळाला पाडून टाकूया आणि त्यानंतर आपण लग्न करूया. आता तुझे वय पण पूर्ण नाही आणि अजून मला पण लग्न करता येणार नाही. ती मुलगी अजिबात ऐकायला तयार नव्हती. ती मुलगी थोडी बालिश होती. आता तिला फक्त त्या मुलासोबतच लग्न करायचं होतं. सुनील तिला बाहेर घेऊन जातो. तिला गोड गोड बोलतो आणि तिला लग्न करण्याचं आमिष दाखवतो.
आणि त्यानंतर तो त्या मुलीला दवाखान्यात घेऊन ॲबॉर्शन करून घेतो आणि आता ते दोघे परत पहिल्यासारखे राहू लागतात. ते अजून पण वारंवार एक दुसऱ्याला भेटत होते आणि लॉजमध्ये जाऊन शरीर संबंध बनवत होते. काही महिन्यानंतर मुलगी परत एकदा गर्भवती होते. त्या मुलीला अजून टेन्शन येत होतं की वारंवार मी या सगळ्या गोष्टी केल्या तर माझं भविष्य कसं राहील. अशामध्ये ती मुलगी त्याला म्हणते, यावेळेस मी या बाळाला पाडणार नाही, मी याला ठेवून घेईन आणि तुला माझ्यासोबत लग्न करावं लागेल, नाहीतर मी या सगळ्या गोष्टी माझ्या आईला सांगेन आणि पोलिसांना देखील सांगून घेईन की तू माझं लैंगिक शोषण केलं आहे. ती मुलगी आता ऐकायच्या भानावर नव्हती. मुलगा तिला वारंवार गोड गोड बोलत होता, तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण ती मुलगी होती, तिला फक्त त्या मुलासोबतच लग्न करायचं होतं. त्या मुलीने त्या मुलावर एकदम मनापासून प्रेम केलं होतं. शेवटी तो मुलगा त्या मुलीला सत्य सांगून देतो की माझे फक्त तुझ्यासोबतच नाही तर तुझ्या आईसोबत पण शरीर संबंध आहेत. आता पण तू माझ्यासोबत लग्न करायला तयार आहे का? पण ती मुलगी होती, ती म्हणत होती की ठीक आहे, झालं गेलं ते सगळं सोडून दे, पण आता माझ्या आईसोबत तुझे संबंध तोडून टाक, आपण दोघं लग्न करूया आणि कुठेतरी दूर जाऊन राहूया, म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम येणारच नाही. मुलगी काही ऐकायच्या भानावर नव्हती. ती वारंवार त्याला फोन करून धमक्या देऊ लागली होती, माझ्यासोबत लग्न कर नाहीतर मी पोलीस स्टेशनला चालले. अशामध्ये सुनीलने त्या महिलेच्या घरी जाणं येणं पण कमी केलं होतं. ती महिला पण त्याला फोन करत होती आणि आपल्या घरी बोलावत होती, पण सुनील आता आईला आणि मुलीला दोघींना पण भेटायला जात नव्हता. ती मुलगी वारंवार त्याला धमक्या देत होती. मग त्याने विचार केला की आता या मुलीला आपल्या रस्त्यावरून काढलं नाही तर आपलं संपूर्ण आयुष्य तिथं संपून जाईल. 26 सप्टेंबर 2023 रोजी सुनील आपल्या एका मित्राला सोबत घेतो आणि त्या मुलीच्या घरी जातो. तो त्या मुलीला फोन करून सांगतो की आज दुपारी मी तुझ्या घरी येणार आहे. त्या मुलीची आई संध्याकाळी 4 वाजता एका कार्यक्रमात जाणार असते. ती मुलीला म्हणते की सोबत चल, पण मुलगी म्हणते की मला आता अभ्यास करायचा आहे, तू जाऊन ये, मी घरीच थांबेल. त्या मुलीची आई घराच्या बाहेर पडते आणि त्याच वेळेस तो मुलगा घराच्या आतमध्ये शिरतो. त्या मुलाचा एक मित्र होता जो घराच्या बाहेर थांबला होता आणि तो त्याला सांगतो की जर कुणी घरामध्ये येईल तर मला फक्त कळव, मी त्या ठिकाणाहून पळून जाईल. अशामध्ये तो मुलगा घराच्या आतमध्ये घुसतो. दोघेजण पण तो मुलगा आणि मुलगी दोघे एकमेकांना बोलतात, भेटतात. त्या दिवशी ते दोघे शारीरिक संबंध बनवतात. ती मुलगी म्हणते की आपण लग्न कधी करणार, पण मुलगा लग्न करायला तयार नव्हता. त्या मुलाने तिच्या ओढणीने फाशी देऊन तिची हत्या केली आणि तिला पंख्याला लटकून तो त्या ठिकाणाहून निघून जातो. संध्याकाळचे 6 वाजले होते. त्यावेळेस मुलीची आई घरी येते. घरी आल्यावर ती सरळ आपल्या घरामध्ये जाते. घरामध्ये जाताच तिच्या पायाखालची जमीन सरकून जाते, कारण तिची 16 वर्षाची मुलगी त्या महिलेच्या समोरच फाशीच्या फांद्यावर लटकून दिसू लागली होती. महिला जोराजोराने रडते, ओरडते. तिला काही समजत नव्हतं की हे सगळं काय झालं आहे. तिच्या आवाजाने आजूबाजूचे सगळे लोक त्या ठिकाणी जमतात. त्या मुलीने तर आत्महत्या केली आहे असं सगळ्यांना वाटत होतं. तर त्या लोकांनी पोलिसांना सुद्धा सूचना दिली. पोलीस त्या ठिकाणी येतात. मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये समजतं की ती मुलगी गर्भवती आहे आणि तिचा आधी गळा दाबून हत्या केली आहे आणि त्यानंतर तिला अशा अवस्थेमध्ये टांगून ठेवून दिलं आहे. पोलिसांनी मुलीच्या आणि मुलीच्या आईच्या मोबाईलची कॉल रेकॉर्डिंग काढली. त्यामध्ये समजलं की दोघे पण मायलेकी एकाच मुलासोबत बोलत होत्या. पोलिसांनी सुनील गौडला अटक केली आणि त्याच्याकडे चौकशी केली. त्याने संपूर्ण सत्य पोलिसांसमोर मांडलं. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.